हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर रुखमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या 2 लेक्चर्स मध्ये आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनचे बेसिक पाहिले होते आणि आजच्या लेक्चर मध्ये पण आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनचं बेसिकच पाहणार आहोत। बेसिक मध्ये काय पाहायचं सर, तर बेसिक मध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन पाहणार आहोत। हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे, भयानक इम्पॉर्टंट आहे, खूप कामाचं आहे आजचं लेक्चर बिलकुल स्किप करू नका, एकदम मन लावून पहा, मन लावून अभ्यास करा। काय म्हणते, वर्ड्स विच मोटिवेट यू, मंजिल हमेशा धैर्य मांगती है, डेस्टिनेशन ऑलवेज डिमांड अ पेशन्स। बरोबर आहे, डेस्टिनेशन इज ऑलवेज डिमांड अ पेशन्स। तुमच्यामध्ये पेशन्स असतील तरच तुम्ही डेस्टिनेशन पर्यंत जाऊ शकता, जर पेशन्स नसतील तर काहीच कामाची गोष्ट नाही। कारण की पहा, कोणतीही गोष्ट काहीही असो, एंटायर वर्ल्ड एंटायर लाईफ मध्ये कुठलीही गोष्ट होण्यासाठी कमीत कमी वेळ लागते। आता तुम्ही म्हणसान की सर 2 मिनिट्स मॅगी, ते 2 मिनिट्स मॅगी पण 2 मिनिटं तरी घेते, एवढं लक्षात द्या। 2 मिनिटाची मॅगी 2 मिनिट घेतेच, 2 मिनिट झाल्यानंतरच ते बनते। म्हणून जर तुम्हाला डेस्टिनेशन लागत असेल तर पेशन्स पाहिजेतच, पेशन्स शिवाय पर्याय नाही आहे। प्रत्येक गोष्टीची प्रोसेस असते आणि त्या प्रोसेस होण्यासाठी थोडाफार एक कालावधी लागतो, एक वेळ लागतो, तो वेळ झाल्यानंतरच ते प्रोसेस पूर्ण होते। तुम्हाला जर सक्सेस लागत असेल तर एक पर्टिक्युलर टाइम तुम्हाला स्ट्रगल करावाच लागेल, अभ्यास करावाच लागेल। ठीक आहे, चला पुढे पाहू आपण। काय म्हणते, प्रॉपर्टीज ऑफ द इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन, ह्या सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला आजच्या तारखेमध्ये पाहायच्या आहेत। तर डोमेन अँड रेंज प्रॉपर्टी, ठीक आहे ना, डोमेन अँड रेंज नाव असेल काहीतरी, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं मी ते सांगतो पहा। जर तुम्हाला दिसलं कुठे की बॉ सर थांबा पेन चेंज करू द्या 1 मिनिट, जर तुम्हाला दिसलं की बॉ साइन इनवर्स ऑफ आतमध्ये आहे साइन थिटा, साइन इनवर्स ऑफ आतमध्ये साइन थिटा, हा साइन इनवर्स आणि हा साइन झाला कॅन्सल। कसा कॅन्सल होते तर पहा, या साइन इनवर्सली आपण लिहू शकतो 1/sin, इथं आहे आपल्याकडे साइन थिटा, पहा हा साइन कॅन्सल राहिला, फक्त आपल्याकडे अँगल थिटा। तर तेच आहे काय म्हणते डोमेन अँड रेंज प्रॉपर्टी। नाव नाही लक्षात ठेवलं तरी चालते, पण ह्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या की बुवा जर दिसलं आपल्याला साइन इनवर्स ऑफ साइन थिटा जर दिसलं तर साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल, आन्सर राहते फक्त आपल्याकडे थिटा। आणखीन दुसरी सेम पहा, पूर्ण ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये सेम प्रॉपर्टी यूज होती की बुवा कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा, कॉस इनवर्स कॉस कॅन्सल राहिला फक्त थिटा, टॅन इनवर्स ऑफ टॅन कॅन्सल राहिला फक्त थिटा। तर ह्या पूर्ण तुम्ही लक्षात ठेवसा, काही भारी नाही आहे लक्षात ठेवायसाठी, एकदम सोपी आहे। जर बाहेर एखादं फंक्शन असलं, बाहेर फंक्शन त्याचा समजा इनवर्स असला, आतमध्ये फंक्शन असलं साइन थिटा, तर हा फंक्शन पूर्ण कॅन्सल होते, फक्त राहते अँगल। सिमिलर आता पहा, हे आपण असंच नाही यूज करू शकत, तर याचा वाईस वर्सामध्ये यूज करू शकतो। म्हणजे काय सर, आतापर्यंत होतं आपल्याकडे साइन इनवर्स ऑफ साइन थिटा, मग काय झालं होतं सर, साइन इनवर्स साइन कॅन्सल राहिला फक्त अँगल थिटा। मग असं नाही होऊ शकत का सर, साइन बाहेर साइन इनवर्स आतमध्ये, चालते। म्हणजे इथं आला आपल्याकडे साइन, आतमध्ये घेतला आपण साइन इनवर्स ऑफ थिटा, हा साइन इनवर्स साइन कॅन्सल अँगल राहते फक्त थिटा। म्हणजे ती जी प्रॉपर्टी आहे आपण 2 वेने यूज करू शकतो की बाहेर फंक्शन, आतमध्ये त्याचा इनवर्स, फंक्शन इनवर्स कॅन्सल राहते फक्त अँगल है ना, आणि बाहेर इनवर्स आतमध्ये बाहेर इनवर्स आणि आतमध्ये अँगल, तर सॉरी फंक्शन, तर हा इनवर्स आणि हा फंक्शन कॅन्सल राहते फक्त अँगल। ही वाली आपली पहिल्या प्रॉपर्ट्या होत्या, हे तुम्ही लक्षात ठेवसान। त्यानंतर पुढे पहा, हे पार्ट गीट करायचं काम नाही बरं भाऊ। काय दिसलं सर, टॅन दिसला बाहेर, आतमध्ये टॅन इनवर्स ऑफ काही दिसलं, x असो 2 असो 3 असो काहीही असो, बाहेरचा साइन बाहेरचं फंक्शन, आतमधलं फंक्शन इनवर्स वाला फंक्शन कॅन्सल, आणि फक्त काय राहते तर अँगल राहते, हे लक्षात ठेवसान। चला पुढे काय म्हणते पहा, याच्या सोबत आणखीन काय, तर ह्या रेंज वगैरे तुम्हाला लक्षात ठेवा लागतील, ह्याच्यात ना ह्या लक्षात ठेवाच लागतीलच। चला पुढे काय म्हणते, फंक्शन ऑफ व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल 3, ओके ठीक आहे। रेसिप्रोकल रिलेशन, आता रेसिप्रोकल कोणाचे रेसिप्रोकल आहे, तर सर साइनचा रेसिप्रोकल आहे कोसेक, त्यानंतर कॉसचा रेसिप्रोकल आहे आपल्याकडे सेक, आणि त्यानंतर टॅनचा रेसिप्रोकल आहे आपल्याकडे कॉट। म्हणजे काय सर, हे दोस्त आहेत, साइन आणि कोसेक दोस्त आहेत, टॅन आणि कॉट दोस्त आहेत, कॉस आणि सेक दोस्त आहेत, है ना, एकामेकाचे सख्खे दोस्त आहेत। हे सख्खे दोस्त म्हणजे काय, दोस्ती आपल्या मुलांसारखी है ना, हे पोरं आहेत 2 जण। कारण की पोरायचं कसं असते, भाईने बोला तो बोला, करने का अशी कंडिशन आहे याची। तर मग साइनचा रेसिप्रोकल कॉस, त्यानंतर टॅनचा रेसिप्रोकल कॉट, त्यानंतर कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे। मग तुम्हाला कुठेतरी दिसलं की बुवा सर अशा फॉर्मॅटमध्ये दिसलं की बुवा साइन इनवर्स ऑफ 1/x या फॉर्मॅटमध्ये दिसलं, तर याला लिहू शकतो आपण डायरेक्ट कोसेक एक्स। कुठेतरी दिसलं की बुवा कॉट एक्स दिसलं, याला लिहू शकतो की इनवर्स मध्ये, काय हा इनवर्स मध्ये
इथे येणार टॅन इनवर्स ऑफ 1/x असं आपण रेसिप्रोकलच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. पहा, साइन इनवर्स ऑफ 1/x ला आपण कोसेक इनवर्स ऑफ x लिहू शकतो, कॉस इनवर्स ऑफ 1/x ला आपण सेक इनवर्स ऑफ x लिहू शकतो, टॅन इनवर्स ऑफ 1/x ला आपण कॉट इनवर्स ऑफ x लिहू शकतो. मग सर हे असं उलट पण लिहिता येते, म्हणजे कोसेक इनवर्स ऑफ 1/x इज इक्वल टू साइन x, त्यानंतर सेक इनवर्स ऑफ 1/x इज इक्वल टू कॉस x, कॉस इनवर्स ऑफ x, आणि कॉट इनवर्स ऑफ 1/x इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x. ह्या गोष्टी आपण लिहू शकतो. हे समजलं का तुम्हाला? पहा, काहीच नाही, फक्त रेसिप्रोकल्स आहेत. त्या सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टी लिहून घ्यायच्या, सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टी एकदम प्रॉपर करायच्या, खूप कामाच्या आहेत बरं इनवर्सच्या. त्यानंतर निगेटिव्ह अँगल प्रॉपर्टीज. आता निगेटिव्ह नाव नाही लक्षात ठेवलं तरी चालते, निगेटिव्ह अँगल प्रॉपर्टी सर, पॉझिटिव्ह अँगल प्रॉपर्टी नाव नाही लक्षात ठेवलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. पहा काय म्हणते, साइन इनवर्स ऑफ. पहा हे रूल खूप कामाचे आहेत. समजा असलं आपल्याकडे साइन इनवर्स ऑफ मायनस थिटा, किंवा आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये आणखीन पाहिले होते, थोडंसं तुम्हाला रिव्हिजन करून देतो की बा ट्रिग्नोमेट्रीमध्ये पाहिलं की बॉस साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा, त्यानंतर कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू येते फक्त कॉस थिटा, त्यानंतर टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. हे आपण फॉर्म्युले पाहिले होते जेव्हा आपण ट्रिग्नोमेट्री फर्स्ट पाहिला होता ना तेव्हा. मग इथं काय म्हणते, पहा साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स काय आहे, साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स लिहू शकतो आपण मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स, साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स लिहू शकतो मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स लिहू शकतो मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स, आणि कोसेक इनवर्स ऑफ मायनस एक्स लिहू शकतो मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे साइन मध्ये, टॅन मध्ये आणि कोसेक मध्ये काय झालं तर निगेटिव्ह साइन बाहेर आला. हा जो निगेटिव्ह होता हा निगेटिव्ह साइन बाहेर आला. पण इन केस ऑफ कॉस, कॉट आणि सेक मध्ये तसं होत नाही. आता जर तुमच्याकडे असलं की बुवा सर कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स, तर इथं लिहिसाल तुम्ही पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. काय लिहायला लागेल, पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. त्याची रेंज आहे -1 to 1 वेअर एक्स बिलॉंग्स टू -1 to 1. कॉट इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू पाय मायनस कॉट इनवर्स ऑफ एक्स, आणि सेक इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू पाय मायनस सेक इनवर्स ऑफ एक्स. मग लक्ष ठेवताना कसं करायचं पहा, इथं काय होते, कॉस आणि कॉसचा रेसिप्रोकल सेक. पहा कॉस आणि कॉसचा रेसिप्रोकल सेक, आणि नुसता एक कॉट फक्त. आणि इथं काय तर साइन आणि साइनचा रेसिप्रोकल कोसेक, आणि टॅन नुसतं एक मधात जसाचा तसा. म्हणजे तुम्हाला आलं की साइन इनवर्स ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा, कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ थिटा, त्यानंतर टॅन इनवर्स ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन इनवर्स ऑफ थिटा, त्यानंतर सेक इनवर्स ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू पाय मायनस सेक इनवर्स ऑफ थिटा, त्यानंतर आपला काय राहिला कोसेक इनवर्स ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स ऑफ थिटा. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे काय होते सर, साइन मध्ये, त्यानंतर टॅन मध्ये, आणि त्यानंतर कोसेक मध्ये निगेटिव्ह साइन बाहेर निघते, आणि कॉस, कॉट आणि सेक मध्ये सर पाय मधून तो जो फंक्शन आहे पूर्ण मायनस करायचा. बस एवढंच आहे याच्यामध्ये निगेटिव्ह अँगल प्रॉपर्टीज मध्ये. त्यानंतर आपल्याकडे काय सम रिलेशन, सम म्हणजे ऍडिशन, सम म्हणजे ऍडिशन म्हणू शकतो आपण. तर सम रिलेशन काय, पहा साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू π/2 डायरेक्ट लक्षात ठेवायचा. त्यानंतर टॅन सोबत कॉट आणि सेक सोबत कोसेक. पहा साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2, आणि कोसेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2. हे पूर्ण एकदम व्यवस्थित लिहून घ्यायचं. त्यानंतर पुढे काय म्हणते आपल्याकडे ऍडिशन फॉर्म्युलाज. ऍडिशन आता पहा, हा इथं टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय आहे. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला होता, कुठला वाला सर, टॅन ए प्लस टॅन बी. याला काय लिहू शकतो आपण, टॅन ऑफ इन ब्रॅकेट ए प्लस बी अपॉन 1 मायनस ए इंटू बी असं लिहू शकतो. मग सेम हे प्रॉपर्ट्या तशाच आहेत, काहीच नाही. काय करसान, जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सचं टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय, टॅन इनवर्स बाहेर, आतमध्ये एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. इथं जर ऍडिशन असेल तर इथं 1 मधून ते इथं सबस्ट्रॅक्शन राहील, इथं सबस्ट्रॅक्शन असेल तर इथं ऍडिशन राहील, दुसरं काहीच नाही. पहा टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. त्यानंतर टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय, टॅन इनवर्स एकच वेळेस घेतला, एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय. पहा वरते सबस्ट्रॅक्शन तर खाली राहणार ऍडिशन. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय, पहा वेअर एक्स अँड वाय विल बी ग्रेटर दॅन 1, तर याला लिहू शकतो आपण टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस, सेम आहे ना, नाही इथं पहा एक्स इंटू वाय लेस दॅन 1, इथं एक्स इंटू वाय ग्रेटर दॅन 1 होता. ओके ठीक आहे. त्यानंतर इथं टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय, बाहेर टॅन इनवर्सच आहे, आतमध्ये व्हेरिएबल चेंज झाले एक्स आणि वाय, त्याला लिहू शकतो आपण π/2. त्याला काय लिहू शकतो π/2. हे लक्षात ठेवा. हे लक्ष म्हणजे याचे काय करा, तुम्ही दररोज रिव्हिजन करा. रिव्हिजन केल्यानुसार ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतील. पुढे भाऊ आपण पुढे काय म्हणते आपल्याकडे स्पेसिफिक आयडेंटिटीज. आता स्पेसिफिक आयडेंटिटीज मध्ये पहा याचे प्रूफ येतात.
काय म्हणते 2 tan इनवर्स ऑफ x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. मग सर हा जर आपण पकडला तर हा कुठल्या फॉर्मॅटमध्ये दिसते काय फॉर्म्युल्याच्या, तर दिसते कुठल्या वाल्या, तर सर साइन 2 थिटाचा फॉर्म्युला साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 tan थिटा अपॉन खाली येणार 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. पहा मग याचं जर प्रूफ घ्यायचं असेल आपल्याला तर काय आपल्याकडे 2 tan इनवर्स ऑफ x इज इक्वल टू पहा 2 tan इनवर्स ऑफ x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर असं आहे आपल्याकडे. मग काय करतो सिंपल x हा जो x आहे याला सबस्टिट्यूट करा. पहा LHS इज इक्वल टू RHS येते का आपण पाहू चेक करू. पहा LHS घेतली आपण, ही झाली आपली LHS. पुट x इज इक्वल टू tan थिटा अँड थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x इक्वल टू tan थिटा अँड थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x. देअरफॉर इथे येणार साइन इनवर्स ऑफ 2 tan थिटा अपॉन खाली येणार 1 प्लस tan स्क्वेअर थिटा 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. पहा साइन इनवर्स जसाचा तसा. मग इथं 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे कशाचा, तर साइन 2 थिटाचा. पहा इथं साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल आपण आधीच पाहिलं होतं. इथं आला फक्त 2 थिटा, इथं काय आला 2 थिटा आणि थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे tan इनवर्स ऑफ x 2 इंटू tan इनवर्स ऑफ x. पहा आलं की नाही, LHS इज इक्वल टू RHS है ना. तर RHS इक्वल टू LHS आली ना आपल्याकडे, तर टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यानंतर पहा दुसरं आहे आपल्याकडे 2 tan इनवर्स ऑफ x. म्हणजे हे अकॉर्डिंग टू सिच्युएशन आपल्याला ऍक्ट करावं लागते याच्यामध्ये. म्हणजे सिच्युएशन नुसार हे फॉर्म्युले आपल्याला इंटरप्रिट करावं लागतात, ह्या प्रॉपर्टीज आपल्याला यूज कराव्या लागतात. 2 tan इनवर्स ऑफ x इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. काहीच नाही, या x च्या ठिकाणी पुट करसान tan थिटा आणि थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x. हा बनते cos 2 थिटाचा फॉर्म्युला. cos इनवर्स cos थिटा कॅन्सल, 2 थिटा राहते, थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे tan इनवर्स ऑफ x. त्यानंतर आणखीन काय, तर 3 नंबरची आहे. 3 नंबरची काय, अरे 1 मिनिट थांबा. हा 3 नंबरची काय आपल्याकडे की 2 tan इनवर्स ऑफ x इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस x स्क्वेअर. मग आता सर तुम्ही म्हणसान हे काय लावलं डोक्याच्या वरती चाललं, तर टेन्शन घेऊ नका, मी सांगतो कसं यूज करायचं. पहा तुम्हाला जर या फॉर्मॅटमध्ये दिसलं, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसलं की बुवा साइन इनवर्स आहे आणि आतमध्ये 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, म्हणजे सर या x ठिकाणी tan जर पुट केला तर साइन 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये बसते 1 मायनस x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, बाहेर आहे कॉस इनवर्स. तर मग काय करसान सर, या x ठिकाणी tan पुट केला आपण ना, तर काय भेटते आपल्याला, तर cos 2 थिटाचा फॉर्म्युला. मग cos इनवर्स cos कॅन्सल, हा इथं आपल्याकडे आहे tan 2 थिटाचा फॉर्म्युला. हा कशाचा आहे, tan 2 थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला. जर हाफ अँगल फॉर्म्युले व्यवस्थित येत नसतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी एक स्पेशल व्हिडिओ बनवतो 10 ते 20 जास्तीत जास्त 10 मिनिटाचा, कशावरती, तर हाफ अँगल फॉर्म्युल्यांवरती. त्यानंतर पुढे काय म्हणते, कॉम्प्लेक्स एक्सप्रेशन. आता कॉम्प्लेक्स हे केले, कॉम्प्लेक्स नाही आहे, काहीच नाही. पहा लक्ष द्या, जर तुम्हाला दिसलं की बुवा साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 2x अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर, तर या x च्या ठिकाणी आपण साइन थिटा पुट करू शकतो, एवढं लक्षात ठेवायचं. किंवा पहा पूर्ण साइन इनवर्स ऑफ 2x अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर याला रिप्लेस करू शकतो आपण कशानं, 2 साइन इनवर्स ऑफ x. साइन इनवर्स ऑफ 2x 1 मायनस x स्क्वेअर आणखीन याला कशाने रिप्लेस करू शकतो, तर पाय मायनस 2 साइन इनवर्स ऑफ x. हे गोष्टी लक्षात ठेवायच्या फक्त. x बिलॉंग्स टू मायनस 1 अपॉन अंडर रूट 2 टू 1 अपॉन अंडर रूट 2. याच्यामध्ये काय मायनस 1 अपॉन 1 अपॉन अंडर रूट 2 टू 1, आणि याच्यामध्ये काय तर -1 टू -1 अपॉन अंडर रूट 2. पहा हे तिन्ही गोष्टी फक्त काय एक वेळेस व्यवस्थित लिहून काढायच्या, बारकाईने पाहायचं, ह्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत बरं. त्यानंतर ट्रिपल अँगल रिलेशन म्हणजे काय सर, सेमच आहे ना. साइन 3 थिटाचा फॉर्म्युला 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा या फॉर्मॅटमध्ये दिसते बॉस सर. पहा साइन 3 थिटाचा फॉर्म्युला x, हा जो x आहे पुट, पहा सबस्टिट्यूट करतो मी, पुट x इज इक्वल्स टू काय पुट करतो, साइन थिटा. देअरफॉर थिटा येणार आपल्याकडे साइन इनवर्स ऑफ x, म्हणजे काय येणार आपल्याकडे, पहा इथं साइन इनवर्स ऑफ 3 साइन थिटा 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. कशाचा फॉर्म्युला, तर साइन 3 थिटाचा. पहा हा साइन इनवर्स कॅन्सल, इथं आला 3 थिटा इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाइड बाय थिटाची व्हॅल्यू काय काढली आपण ना, साइन इनवर्स ऑफ x. इथे येणार साइन इनवर्स ऑफ x. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा 3 साइन इनवर्स ऑफ x याचे प्रूफ आहेत. त्यानंतर याचं पण प्रूफ निघते, काहीच नाही, या x च्या ठिकाणी फक्त कॉस पुट केला, 3 cos इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ 4x क्यूब मायनस 3x. हे जर आलं तर तुम्हाला हे इकडे लिहिता येते, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि 3 tan इनवर्स ऑफ x, पहा tan इनवर्स ऑफ 3x मायनस x क्यूब अपॉन 1 मायनस 3x स्क्वेअर लिहू शकतो आपण 3 tan इनवर्स ऑफ x. याच्या रेंज लक्षात ठेवायचं बरं. x बिलॉंग्स टू कशात बिलॉंग करते तर पहा
ठीक आहे, चला आता काय म्हणते आपल्याकडे डबल अँगल रिलेशन. डबल अँगल रिलेशन कशाच्या भरोशावर आहे सर हे? तर हे हाफ अँगल फॉर्म्युल्याच्या भरोशावर आहे. तर cos 2 थिटाचा फॉर्म्युला आपल्याकडे पहा, cos 2 थिटा इज इक्वल्स टू cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा आणखीन 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणखीन 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 अशा फॉर्मॅटमध्ये पहा. इथं कॉस आहे, इथं आतमध्ये जर आपण हे ठेवला समजा साइन पुट करा किंवा साइन इनवर्स ऑफ कॉस येणार इथं, म्हणजे 2 साइन इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो आपण कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर किंवा याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करू शकतो. सिमिलर याचंही बिन तसंच आहे. त्यानंतर स्क्वेअर रूट रिलेशन. स्क्वेअर रूट रिलेशन काय? तर साइन इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो आपण कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. काय लिहू शकतो? कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि साइन इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो मायनस कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. पहा हे कशाच्या भरोशावर? व्हेन द एक्स बिलॉंग्स टू 0 to 1 अँड एक्स विल बी ग्रेटर दॅन और इक्वल टू -1 आणि लेस दॅन 0 अशा फॉर्मॅटमध्ये आपण हे पूर्णचं पूर्ण तुम्ही लिहून घ्या. 2-3 वेळेस प्रॅक्टिस करा, लिहून पहा, वाचून पहा, तेव्हा कुठे ह्या गोष्टी समजतील. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ऍक्च्युअल मध्ये आपण क्वेश्चन चालू करू तेव्हा एकदम व्यवस्थित गोष्टी समजतात, एकदम व्यवस्थित, काही टेन्शन घेऊ नका. पुढे काय म्हणते? मिक्स्ड रिलेशन. आता ह्या गोष्टी हे ज्या नाही प्रॉपर्टीज आहेत पहा. साइन इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो आपण टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अकॉर्डिंग टू सिच्युएशन वेअर एक्स विल बी ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 1. कॉस इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो आपण पाय मायनस साइन इनवर्स ऑफ 1 अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता एक्स काय आहे तर ग्रेटर दॅन और इक्वल टू -1 आणि लेस दॅन इक्वल टू 0. कॉस इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो हे साइन इनवर्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो आपण साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर किंवा टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. त्यानंतर कॉस इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स आणि याच टॅन इनवर्स ऑफ एक्स लिहू शकतो साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर किंवा कॉस इनवर्स ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. ह्या प्रॉपर्टीज आहेत. ह्या प्रॉपर्टीज कधी येतील? जेव्हा आपण त्याला अप्लाय करू, है ना. क्वेश्चन मध्ये याचं अप्लिकेशन आहे. ह्या प्रॉपर्टी सध्या भिवू नका, काही भीती वाटण्यासारखं काहीच नाही. जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन चालू करू त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ह्या पूर्णचं पूर्ण प्रॉपर्टी कशा यूज करतात ते पूर्णचं पूर्ण समजून जाईल. तुमच्याकडे लिहिलं असलं पाहिजे. लास्ट मध्ये काय? सम ऑफ द इनवर्स फंक्शन्स. सम ऑफ द इनवर्स फंक्शन म्हणजे ऍडिशन. काय म्हणते? साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ वाय काय लिहू शकतो आपण? साइन इनवर्स हा एक्स अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर आणि याच्या अल्टरनेट. आता पहा इथं ऍडिशन, इथं वाय येणार अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. वेअर एक्स अँड वाय ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 अँड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन और इक्वल टू 1. तर हे होते आपल्या पूर्णच्या पूर्ण आजच्या प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज एकदम व्यवस्थित फक्त तुम्ही लिहून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे लिहून घ्या, तुमच्याकडे असल्या पाहिजेत. जेव्हा ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन आपले चालू होतील, ज्या क्वेश्चन मध्ये लागेल त्या क्वेश्चन मध्ये मी सांगतो की बघ कशी काय लागेल, कुठे सबस्टिट्यूशन करावं लागेल, कुठं काय करावं लागेल, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. टेन्शन घेऊ नका. आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टीज पाहिल्या. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये जे उद्याचं लेक्चर येणार आहे त्याच्यामध्ये टोटल शॉर्टकट पाहू आपण. जेवढे शॉर्टकट आपल्याला याच्यामध्ये यूज होतील आपल्या ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये ते सगळे शॉर्टकट आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. भारत माता की जय.